तर मित्रांनो, आपण आज गेलतो हॉटेलला. कुठल्या गेलतो ते पुढं सांगतो. सकाळी बाहेर आवरून आलो की गाडी आपली बाहेर उभा होती. मग काय मारले की केक, मग निघालो मी हॉटेलवर. आज लयच गार लागत होतं म्हणून पॅक बंद झालतो. मग काय पोचलो की वाटरात. मग गाड्याकडे जाताना काळं कुत्र आडवं गेलं. आता दिवस कसा जातोय काय माहित. तर आपली स्प्लेंडर लावली पल्याच्या घरापाशी. गाडी लावून बाहेर येतच होतो तवर दिसलं मला मामांबरोबर मग थांबलो की उन्हाला 5 मिनिटं. हॉटेलवर जाऊन बघतो तर पावाच्या लाद्या पत्र्याला अडकवलेल्या. चहा ठेवस तर आपला आला जोडीदार. कॅमेरा बघून लागला की लाजायला. मग हॉटेलवर झाली बाल्याची एंट्री. ह्यो आल्या लागला चहा प्यायला. तवर आला आप्पा. त्यांना समज दिला की मी 1 कप चहा. आप्पासून चहा देऊन बघतो तर इकडे देव पुजायला लागलाय बोलू. ह्याला भाजी आहे म्हणले बसलाय 8 टाइमपास करत. तवर राहुल दादानं पाणी मारून घेतलं त्याच्या दुकाना पुढं. तवर गिरायकाला म्हणले दिला की त्यांनाच वडापाव. मग काय गिरायकाने वडापावची केली किट्टी. मग काय भाजीची ऑर्डर आली म्हणून लागलो की मग भाजी सोडायला. त्यावर आला मालक. मग काय निघला की मग विषय जेवाय जायचा. मालकाच्या तनबालीच्यात गंभीर चर्चा चालू आहे. मग काय झालं की मग हॉटेलवर जेवाय जायचं नियोजन. मग काय निघलो की मग हॉटेल तिरंगाला. तासभर प्रवास करून पोहोचलो की मग हॉटेलवर. तसं आज जाऊन बघतो तर गर्दी लय होती. कसा बसा आमासने एक टेबल गावला. टेबलावर बसून वाट बघायला लागलो की ताटाची. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. फॉलो करून घ्या.